तुम्ही आम्ही जशा पद्धतीनं सामान्य पद्धतीनं येतो तसं भगवंताचं येणं नाही. भगवंताचा विचार केला तर भगवंताचं येणं हे अलौकिक आहे. अयोनी संभव भगवान परमात्मा असतो आणि म्हणून भगवंताचं येणं अलौकिक असतं, म्हणून भगवंताची जयंती असते. संत महात्मे तुमच्या आमच्यासारखे आलेले दिसतात, परंतु जरी तुमच्या आमच्यासारखे आले तरी देखील इथे आल्यानंतर जेव्हा ते या लोकाचा समारोप घेऊन जात असतात, ते जाताना त्यांचं जे जाणं आहे ते तुमच्या आमच्यासारखं सामान्य संतांचं जाणं नाही. संतांचं जाणं अलौकिक आहे. भगवंताचं येणं अलौकिक आहे म्हणून भगवंताची जयंती आहे. संतांचं जाणं अलौकिक आहे म्हणून संतांचा समाधी सोहळा आहे. तुमचं आमचं येणंही अलौकिक नसतं आणि जाणंही अलौकिक विशेष आहेच असं म्हणता येत नाही आम्हाला. सामान्य रूपाने आमचं असतं आणि म्हणून सामान्य मनुष्याने त्याचं वर्ष श्राद्ध आणि त्यातल्या त्यात जर त्या जीवाने या संसारामध्ये आल्यानंतर संसार करत करत कुठेतरी पुण्य संपादन केलं, जीवनामध्ये काहीतरी सत्कर्म केलेलं असेल, काहीतरी जीवनामध्ये पुण्य संपादन केलेलं असेल तर त्याची पुण्यतिथी असते. म्हणून भगवंताची जयंती आहे, संतांचा समाधी सोहळा आहे आणि सामान्य जीवाची ही पुण्यतिथी आहे. विठाला